प्रश्न आहे काय बघा, आपली बाजू काय आहे, हे पूर्व आहे, ही पश्चिम आहे, हे उत्तर आहे आणि ही दक्षिण आहे. तर ती प्रथम 90 अंश घड्याळाच्या दिशेने वळली. उत्तरेकडे तोंड करून आहे, समजा इथं उत्तरेकडे तोंड केलंय, हे तोंड आहे, माझा हात असं केलंय म्हणजे उत्तरेकडे तोंड आहे. ते काय झालं, प्रथम 90 अंश घड्याळाच्या दिशेने, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज समजून. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने, याला म्हणायचं क्लॉकवाईज, आणि विरुद्ध म्हणायचं अँटी क्लॉकवाईज. म्हणजे घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. पहिल्यांदा 90 अंश घड्याळाच्या दिशेने वळले, उत्तरेकडे तोंड होतं, 90 अंश वळाली, पूर्वेकडे आली, हे 90 अंश. नंतर 180 अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, चला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 180 अंश पश्चिमेकडे आली. शेवटी 90 अंश घड्याळाच्या दिशेने, परत घड्याळाच्या दिशेने 90 अंश, म्हणजे परत एकदा आपण याच बाजूला आली ती उत्तरेकडे. तर त्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला आहे, तर मित्रांनो उत्तर दिशेला आहे, ऑप्शन क्रमांक 1. परत एकदा ज्या बाजूला होती उत्तर दिशेला त्याच बाजूला परत एकदा रिपीट आली एक व्यक्ती. पहिल्यांदा 90 अंश क्लॉकवाईज वळाली, नंतर अँटी क्लॉकवाईज 180 वळाली, परत 90 अंश क्लॉकवाईज वळाली. म्हणजे काय झालं मित्रांनो, परत एकदा तोंड उत्तरेकडे. बघा ना, उत्तरेकडे तोंड आहे, 90 अंश वळले काय होणार आहे, तोंड असं होणार आहे, परत 180 असं होणार आहे, परत 90 केलं की असं होणार आहे. ओके, हा जो हात केलाय म्हणजे त्याचा असा अर्थ घ्यायचा की तोंड आहे ते. बरोबर, सोपा प्रश्न होता, काय अवघड नव्हतं.